शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संघटनेच्या विविध बैठका पार पडत आहेत, परंतु काल भास्कर जाधव यांनी जी काही कोकणामध्ये बैठक पार पडली होती त्याच्यामध्ये कुठेतरी खंत व्यक्त केलेली आहे. तुम्ही त्या बैठकीला स्वतः होतात, काय तुमची प्रतिक्रिया, त्याबद्दल काय सांगाल? नाही, भास्करराव जाधव काल चिपळूणच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये होते. त्यांनी काही खंत व्यक्त केलेली नाही, पण काही स्पष्ट सूचना ज्या त्यांनी केलेल्या आहेत त्याचं फार मोठं भांडूल करण्याची काय आवश्यकता असं नाही. खास करून त्यांची जी महत्त्वाची सूचना होती की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करणं आवश्यक आहे, आणि ही योग्य सूचना होती. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी सुद्धा त्याच्यावर विचार सुरू केलेलाच आहे. त्यामुळे फार काय पक्षाला बाधा पोचेल अशा पद्धतीचं भाष्य भास्कररावांनी काही केलेलं नाही आहे. पण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कुठेतरी आपले अनेक पदाधिकारी जे आहेत ते एकाच पदावरती असल्यामुळे कुठेतरी पक्षाचं काम व्यवस्थित होत नाहीये. शिवसेनेची काँग्रेस होते अशा प्रकारची त्यांनी टीका केली. नाही, शिवसेनेची काँग्रेस काय किंवा काही कोणी होऊ शकत नाही. शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे. ती कोणामध्ये विलीनही होणार नाही आणि कोणाची कॉपी करणार नाही. उलट शिवसेनेचीच कॉपी इतर पक्ष करतात. परंतु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पदाला कालावधी असणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे. ही भूमिका त्यांनी ठासून मांडलेली आहे. अशा पद्धतीने बोलणं, कारण की काँग्रेससोबत आपली जवळीक आहे, महाविकास आघाडी देखील काँग्रेससोबत होती, परंतु त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेले आहे. याकडे कसं पाहायचं, कारण की ते ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेमध्ये. भास्कररावांचा स्वभाव आहे तो, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय नसतं. स्पष्ट वक्ते आहेत, ते बोलून जातात, पण मनामध्ये काही तसं नसतं त्यांच्या. परंतु मग त्यांनी ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की एखादा संघटनेमध्ये जी काही शाखा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख, ते त्याची कधी प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याच्या पदाचा कालावधी निश्चित करण्याचं धोरण म्हणजे विचार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनामध्ये आहे. आणि लवकरच बघू आता सुप्रीम कोर्टाचं काय होतंय ते, त्यामधल्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये होऊन जाईल. ते कधीपर्यंत अंमलात येईल तुम्हाला काय वाटतं? तुमची देखील पक्षामध्ये महत्वाची भूमिका असते. आता अंमलामध्ये तो विचारच मनामध्ये घेतलेला आहे उद्धवजींनी तशा पद्धतीचा, त्यामुळे लवकरच त्याच्यावर अंमल होईल. त्यांचं असं देखील म्हणणं होतं की कुठेतरी आपला जर आपल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला बाजूला केलं तर त्याला दुसरं पद दिलं जाते, परंतु त्याला बाजूला एकदम बाजूला केलं जात नाही. अशा पद्धती क्रमप्राप्त आहे. एखादा पदाधिकारी त्या पदावरून त्यांना दूर केलं तर त्याची काम करण्याची इच्छा असते, म्हणून ते गृहीत धरून त्याला दुसऱ्या पदावर काम करण्याची संधी दिली जाते. एक वेगळा प्रश्न, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिला फेज झाला होता. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण माहिती देखील दिली, परंतु शिंदे गटानं एक ठराव केलाय की उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही असा ठराव देखील देणार आहे. काल झालेल्या बैठकीमध्ये अशी त्यांनी ठराव केला आणि रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देखील दिली. यावरती तुमची काय प्रतिक्रिया? ज्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यांना इतर काय किती जरी प्रबोधन केलं, उद्बोधन केलं तर त्याचा काय फायदा होत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे अध्यक्षपद हे उद्धवजी नाहीच मुळात, परंतु केवळ उद्धवजींच्या नावाने ठणाणा करायचं, होळी करायची आणि कुठेतरी आपलं बोलणं शमवून घ्यायचं, अशा पद्धतीचं जे काही जण वक्तव्य करतात ना, त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. टेक्निकली शक्य आहे त्यांना बाजूला करणं? नाही, पण त्या स्मारक समितीचे अध्यक्षच मुळात उद्धव साहेब नाही आहेत, त्यामुळे बाजूला करण्याचा विषयच काय होतो. जे असे बकवासगिरी करतात त्यांना हे कळायला आणखी 2 जन्म घ्यावे लागतील. त्यांचं म्हणणं आहे की अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, ते काँग्रेससोबत गेलेत, म्हणून त्यांना स्मारकाच्या समितीतून रामदास कदमने ह्याची काळजी करू नये. तुझं काय जळते ते बघ. स्वतः एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा यापूर्वी रामदास कदमना चांगलीच चपराक दाखवली होती. त्यांनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून. त्यामुळे तुमचा आधी तुम्ही सावरा, उद्धवजींची काळजी करायची गरज नाही. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही घेणार नाही, अशी चर्चा होत होती. तुम्ही हिंदुत्व सोडलेत म्हणून अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे तुम्हाला घेणार नाही. रामदास कदमच्या ह्या टिवटिव करण्या बकवासगिरीला मी फार किंमत देत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक पदावरती अध्यक्षपद हे उद्धव ठाकरेंकडे नाही तर आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे हकालपट्टीचा विषय किंवा इतर कोणतेही विषय नाहीत. रामदास कदमांच्या प्रश्नांना मी जास्त उत्तर देणार नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ते शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिलेली आहे. कॅमेरामन गणेश सह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.